धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. देशभरातील विद्यार्थ्यांच्या 36 दिवसांच्या आंदोलनाला मोठे यश. शेवटी विद्यार्थ्यांच्या रोषासमोर सरकार नमलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा. देशभरात नीट परीक्षा, इतर स्पर्धा परीक्षेमधील कथित पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा अखेर राजीनामा दिला आहे. गेल्या 36 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर हा मोठा राजकीय निर्णय समोर आल्याने देशभरात त्याची चर्चा सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या राजीनाम्याची घोषणा करताना विद्यार्थ्यांचे भविष्य सर्वोच्च असल्याचे नमूद केले आहे. विद्यार्थ्यांचा सरकारवरील विश्वास अबाधित राहावा आणि या आंदोलनाचा गैरफायदा देशविरोधी शक्तींनी घेऊ नये या नैतिक भूमिकेतून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. गेल्या आठवड्यापासूनच दिल्लीतील जंतर मंतरसह देशभरात लाखो विद्यार्थी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, कथित पेपरफुटी आणि बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा या मागण्यांसाठी आंदोलन करत होते. काही ठिकाणी आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज व अश्रूधुरांचा वापर करण्यात आल्याचे दिसले आहे. तसेच अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. या घटनानंतर शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी भारतभर अधिक तीव्र झाली होती. राजधानी दिल्लीतील जंतर मंतर मधील 35 दिवसाहून अधिक काळ कॉक्रोच जनता पार्टी म्हणजेच अभिजित दिपके आणि विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला अखेर यश मिळाल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी या राजीनाम्याचे स्वागत केले आहे. तरी केवळ राजीनामा पुरेसा नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. कथित पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा, दोषींवर कठोर कारवाई आणि या परीक्षेदरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत देण्याची मागणी अभिजित दिपके यांनी कायम ठेवली असून या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी इशारा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारसमोर शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास पुन्हा निर्माण करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले असून आता नव्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची नियुक्ती आणि परीक्षा व्यवस्थेतील व्यापक सुधारणांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहेत. संघचालक मोहन भागवत यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधणे गरजेचे असल्याचे आज सांगितले. त्यानंतर ही तरुणांची वोट बँक महत्वाची असल्याचे लक्षात घेत सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत ही ऐतिहासिक घटना घडली आहे. मोदी सरकारच्या काळामध्ये गेल्या 12 वर्षांमध्ये एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा झाल्याची क्वचितच घटना घडली आहे. त्यामुळे पुढे काय होते, सरकारवर या घटनांचा काय परिणाम होतो याकडे आता संपूर्ण भारताचे लक्ष लागले आहेत. या सर्व घडामोडीवर तुम्हाला काय वाटतं? तुमचे मते आम्हाला नक्की आमच्या डी न्यूज चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आमचे डी न्यूज चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.